बोर्डाच्या परीक्षेत वेळेचं नियोजन कसं करायचं जेणेकरून पेपर अगदी दिलेल्या वेळेत पूर्ण करून पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळाले पाहिजेत. तर असं नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतो की वेळेचे नियोजन कसं करायचं. तर याविषयी काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 मार्च 2026 रोजी होणारा हिंदीच्या बोर्ड विषयात बोर्डाच्या पेपरमध्ये कशाप्रकारे वेळेचे नियोजन करायचं, तसेच कोणत्या विभागास किती वेळ द्यायचा जेणेकरून तुम्हाला देखील हिंदीचा 80 मार्क्सचा पेपर जो 3 तास वेळ देण्यात येणार आहे तो वेळेच्या आधी कव्हर होणार आहे आणि तुमचे मार्क्स देखील 75च्या वर तुमचे मार्क्स देखील वाढणार आहेत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचा 80 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला दिलेला वेळ हा एकूण 3 तासाचा असणार आहे. म्हणजेच 180 मिनिटे हे तुमच्या हातात असणार आहेत पेपर लिहिण्यासाठी. तर चला तर पाहूयात कोणत्या विभागास किती वेळ द्यायचा जेणेकरून तुम्ही सुद्धा या दिलेल्या 3 तासाच्या वेळेचे नियोजन अगदी पेपरमध्ये व्यवस्थित करून पेपर हा तुम्ही काय कराल, व्यवस्थित 3 तासात कव्हर कराल. सर्व आधी विभाग जो 1 असणार आहे तो पहा, गद्य असणार आहे, जो एकूण तुमचा 20 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एकूण प्रश्न क्रमांक 1 अ, त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आ आणि ई असणार आहे. तो एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला 45 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. तर इथं पाहू शकता, कारण तुम्हाला यामध्ये स्वमत हे लिहायचं असतं. प्रत्येक प्रश्नाला स्वमत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. 2 मार्क्ससाठी हे स्वमत असणार आहे, तर आ मध्ये देखील हे स्वमत असणार आहे 2 मार्क्ससाठी, आणि ज्यासाठी तुमचा वेळ देखील काय जाणार आहे, यामध्ये लिहिण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही विभाग जो 1 असणार आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 जो अ आ ई असणार आहे त्यासाठी तुम्ही किती 45 मिनिटे इतका वेळ दिलाच पाहिजे. त्यापेक्षा जास्त यामध्ये वेळ घालवायचा नाही. जरी तुम्हाला अपठित गद्यमधील जर काही प्रश्नांचं उत्तर जर सापडलं नाही दिलेल्या पॅसेजमध्ये, तरी देखील तुम्ही तो प्रश्नासाठी जागा थोडी सोडायची आहे आणि तो दुसरा प्रश्न लगेच अटेंड करायला घ्यायचा आहे. यामध्ये अजिबात 45 मिनिटाच्या वर अजिबात वेळ घालवायचा नाही. त्यानंतर पहा, विभाग जो 2 पद्य असणार आहे तो तुमचा कवितांवरती आधारित असणार आहे, जो एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 कविता ह्या पठितच असणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला एकूण किती 25 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे पहा. 12 मार्क्ससाठी असला तरी त्याच्या डबल म्हणजेच किती 24 ते 25 मिनिटे यामध्ये वेळ द्यायचा आहे, कारण यामध्ये तुम्हाला दिलेल्या कवितेचा अर्थ लिहायला सांगतात. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या कवितेवर आधारित आकलनकृती असते. तसेच ते शब्द शोधून लिहा, शब्दसंपदामध्ये शब्द शोधून लिहा आणि त्यानंतर सरळ अर्थ लिहा. असे किती तुम्हाला एकूण 12 मार्क्सचा हा पद्य विभाग असल्यामुळे तिथे 25 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. अजिबात 25 मिनिटाच्या वर इथे वाया घालवायचा नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा विभाग 3 असणार आहे तो पूरक पठणचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 मार्क्ससाठी प्रश्न क्रमांक 3 अ आणि आ विचारण्यात येतो. तर यामध्ये तुम्ही किती वेळ दिला पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील या प्रश्नात 8 पैकी 8 मार्क्सचे घेऊन जाल. तर तुम्हाला यामध्ये 20 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला स्वमत असल्यामुळे तुम्हाला ते अभिव्यक्ती ते लिहिण्यासाठी यामध्ये जास्त वेळ जातो, त्यामुळे तुम्ही इथे किती 20 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. पहिल्या प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 3 अ साठी 10 मिनिटं आणि प्रश्न क्रमांक 3 आ साठी देखील 10 मिनिटं असा एकूण पूरक पठणवरती तुम्हाला 20 मिनिटे इतका वेळ लिहिण्यासाठी द्यायचा आहे. ज्यावर अजिबात यामध्ये वेळ हा घालवू नका, कारण आपल्याला हा फक्त 8 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे आपण काय करायचं, फक्त यामध्ये 20 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पहा, विभाग जो 4 असणार आहे तो तुमचा व्याकरणवरती असणार आहे, जो 14 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्यामध्ये ऑप्शन देखील असणार आहेत, परंतु तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित येते तेच एकच कोणता तरी तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये 2 दिले असतील तर एकच कोणताही त्यामधली कृती सोडवायची असल्यामुळे तुम्हाला जो सोपा वाटतो तो सोडवायचा आहे. अजिबात इथे ऑप्शनचे प्रश्न अटेंड करत बसायचे नाहीत. इथे देखील तुमचा वेळ हा वाचवता येतो. तर इथे किती मिनिटे दिली पाहिजेत जेणेकरून या विभागामध्ये 4 मध्ये म्हणजे 14 पैकी 14 तुम्हाला मार्क्स हे नक्की मिळतील. तर यामध्ये तुम्ही किती भाषा अध्ययनला 20 मिनिटे इतका वेळ दिला पाहिजे. तर 14 मार्क्सचं व्यवस्थित अगदी थोडक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे पहा. त्यामुळे तुम्ही इथे किती 20 मिनिटे 15 ते 20 मिनिटाच्या वर अजिबात इथे वेळ हा घालवायचा नाही, कारण आपल्याला जो विभाग पुढचा असणार आहे, जो रचना विभाग, ज्यासाठी वेळ हा जास्त लागणार आहे, जो एकूण तुमचा विभाग 5वा रचना विभागचा असणार आहे, तो तुमचा
26 मार्क्सचा असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी एकूण तुमचा 50 मिनिटे म्हणजेच 50 ते 60 मिनिटे 1 तास हा वेळ द्यायचा आहे. 26 मार्क्ससाठी असल्यामुळे पत्रलेखनाला किती द्यायचं तर पाहू शकता तुम्ही. पहिली जी 15 मिनिटं असणार आहे ती तुम्ही पत्रलेखनाला द्यायची आहेत. व्यवस्थित अगदी फॉर्मॅट, विषय लिहायला विसरायचे नाही, दिनांक, त्यानंतर व्यवस्थित महोदय असं, त्यानंतर तिथं नाव, तुमचा पत्ता, त्यानंतर तिथं ईमेल लिहायला विसरायचे नाहीत. आणि हे अगदी तुम्हाला किती मिनिटात? 15 मिनिटातच तुम्हाला लिहायचं आहे. पाहू शकता 5 मार्क्सचा हा प्रश्न आहे आणि यावर 15 मिनिटाच्या वर अजिबात यामध्ये तुम्ही वेळ हा घालवू नका. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न क्रमांक 5 असणार आहे तो तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे पहा दुसरा. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेल्या गद्यांशाचे प्रश्न तयार करायचे आहेत आणि ज्यासाठी तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं वेळ द्यायचा आहे. तर खूप सोपा असणार आहे. फक्त आपल्याला प्रश्नच तयार करायचे आहेत. त्यामुळे या देखील प्रश्नामध्ये तुमचा वेळ हा वाचू शकतो जर तुम्ही हा पटकन अटेंड केला तर. व्यवस्थित अगदी 4च प्रश्न तयार करून इथं काय करायचं आहे तर व्यवस्थित पॅसेज वाचायचा आहे आणि नुसता प्रश्न आपल्याला तयार करून लिहायचा आहे आणि 4 मार्क्स घेऊन जायचे आहेत. यासाठी किती? 10 मिनिटं. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक जो 5वा आ असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. तर वृत्तांत लेखन सोडवलात तरी तुम्हाला 15 मिनिटे इतकाच कालावधी लागणार आहे, कारण त्यामध्ये 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला जी बातमी असते किंवा जो वृत्तांत लेखन करायचा आहे तो लिहायचा असतो. त्यामध्ये टायटल, त्यानंतर दिनांक, त्यानंतर त्या प्लेसचं नाव काय असेल ते लिहायचं असतं. जर तुम्ही कहाणी लेखनचा देखील यामध्ये ऑरला असणार आहे. कहाणी लेखन हा प्रश्न अटेंड केला तर त्याला देखील तुम्हाला 15च मिनिटं वेळ द्यायचा आहे. दोन्ही वृत्तांत लेखन आणि कहाणी लेखन दोन्ही पण येते, खूप सोपं आहे. ते तेच दोन्ही पण सोडवण्याच्या अजिबात तुम्ही काय करू नका, मागे लागू नका. त्यातला एकच कोणताही कहाणी लेखन केलाय ना सराव तर कहाणी लेखनचा सोडवा. आणि ज्यासाठी तुम्हाला किती? 15 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला मुद्दे देणार आहेत आणि त्या मुद्द्यांच्याच आधारे तुम्हाला तुमची कहाणी जी असणार आहे ती व्यवस्थित सर्व मुद्द्यांचा उपयोग करून कहाणी लिहायची आहे, जी भूतकाळामध्येच नेहमी कहाणी लिहिली जाते. आणि सीख, त्यानंतर शीर्षक लिहायला अजिबात विसरायचे नाही. तर तुम्ही किती वेळ इथे देणार आहात तर एकूण तुमचा कहाणी लेखनासाठी 15 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे, कारण यामध्ये 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये तुम्हाला तुमची कहाणी लिहायची असते. त्यामुळे ते थोडासा वेळ हा जास्त द्यावा लागतो. तर जर तुमचा वेळ हा प्रश्नामध्ये जर वाचला तर हा देखील तुम्ही वेळ यामध्ये वापरू शकता आणि तुमची कहाणी खूप आकर्षक अशी, वाचताना आकर्षक वाटली पाहिजे अशी लिहू शकता. तर आपण पाहिलं की गद्यांश प्रश्नाला 10 मिनिटं, कहाणी लेखनाला 15 मिनिटं. त्यानंतरचा पहा 5 मार्कासाठी असणार आहे तो प्रश्न विज्ञापन लेखनवरचा असणार आहे. आणि जो तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहे ह्याला ऑरला प्रश्न नाही, त्यामुळे दिलेल्या विषयावरचं विज्ञापन हे कमीत कमी 10 मिनिटात तुम्हाला हे विज्ञापन तयार करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही उत्तरपत्रिकेवरती असा जो तुम्हाला बॉक्स हे करून दाखवले आहे तसा पहिल्यांदा तयार करायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये काय काय तुम्हाला लिहायचं आहे, व्यवस्थित अगदी कोणत्या कृती काढायच्या आहेत ते 10 मिनिटात व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. अगदी थोडक्यात तुमचं विज्ञापन लेखन असलं पाहिजे, पण कसं ते आकर्षक, म्हणजेच कसं ते एकदम असं आय कॅचिंग तुमचं हेडलाईन, त्यानंतर कशाबद्दलची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते असायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नांचा, तसंच वेगवेगळ्या तुम्ही विशेषता आहे, त्यानंतर संपर्क, कॉन्टॅक्ट, असं वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर करून तुमची जी विज्ञापन असणार आहे ती अट्रॅक्टिव्ह करायची आणि 5 मार्क्स घेऊन जायचं आहे. 10 मिनिटात हा प्रश्न सोडवायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जो शेवटचा प्रश्न निबंधाचा, सर्व विद्यार्थ्यांना अवघड वाटतो की निबंध किती पानी लिहायचा जेणेकरून 7 पैकी 7 मार्क्स मिळतात. तर असं काही नाही, तुम्ही जास्त पानं लिहिला तर तुम्हाला जास्तच मार्क्स मिळतील असं नाही, परंतु तुम्ही किती मुद्देसूद लिहिला आहात, उत्तर किती, त्यामध्ये सगळ्या जो तुमचा निबंध आहे तो त्याचा विषय, त्याचं मथितार्थ म्हणजे व्यवस्थित अगदी त्याचं वेगवेगळ्या मुद्द्यांचा तुम्ही विश्लेषणात्मक केला आहात का? वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही व्यवस्थित अगदी लिहिला आहेत का? इथं आपल्याला मुद्दे अजिबात लिहायचे नाही, निबंध लिहायचा आहे. आणि ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर वृक्ष बचाव, वृक्ष लगाव, देश बचाव हा जर विषय असला तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याची सुरुवात कशी केलेली आहे, त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये आकर्षक सुरुवात कशी केलेली आहे, त्यानंतर त्याचं कारणे काय लिहिलेले आहेत की वृक्ष कशामुळे ते, वृक्षांचे काय होत आहे तर तोड होत आहे, झाडांची तोड कशामुळे होत आहे आणि त्याचा परिणाम सृष्टीवर काय होत आहे, आणि ते परिणाम त्यानंतर वृक्ष हे लावण्यासाठी आपण कशाप्रकारे कोणकोणत्या मोहिमा काढलेल्या आहेत आणि त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत हे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये असलं पाहिजे. तुम्ही किती पॉझिटिव्ह
तो निबंध लिहिला आहे. त्यानंतर किती तिचे पॉझिटिव्ह तुम्ही शेवटच करायचा, पॉझिटिव्हच नेहमी निबंधाचा शेवट करायचा असतो. तसंच त्यामध्ये काय करायचं असतं तर त्याचा परिणाम काय झालेला आहे, दुष्परिणाम काय होत आहेत ते देखील त्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. तर तुम्ही वेगवेगळ्या अशा मुद्द्यांचा जर वापर करून व्यवस्थित तुमचा जो निबंध वाढवलात तरी तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क्स हे निबंधात मिळणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला किती वेळ द्यायचा नक्की निबंधाला. तर मी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो एकूण विभाग 5 मधला रचना विभागाचा 1 तास तुम्ही देणार आहात, त्यामधील तुम्हाला 20 मिनिटे ही काय करायची आहेत तर निबंधासाठी द्यायची आहेत. कारण हा 7 मार्क्सचा आहे पहा प्रश्न आणि यामध्ये तुम्हाला असं खूप वेळ लागतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की 20 मिनिटं तुम्हाला हा वेळ द्यायचा आहे एकूण निबंध लिहिण्यासाठी. तर तर कोणत्या विभागास किती वेळ द्यायचा अनेकदा आपण पाहणार आहोत. तर पाहू शकता विभाग 1 गद्यासाठी 45 मिनिटे इतका वेळ द्यायचा, विभाग 2 पद्यासाठी 25 मिनिटं, त्यानंतर विभाग 3 साठी पूरक पठणसाठी 20 मिनिटं, विभाग 4 भाषा अध्ययनसाठी 20 मिनिटं, त्यानंतर बघा विभाग 5 मध्ये रचना विभागासाठी एकूण 1 तास म्हणजे 60 मिनिटं द्यायचा आहे वेळ, ज्यामध्ये पत्रलेखनासाठी 15 मिनिटं, गद्यांशाचे प्रश्नासाठी 10 मिनिटं, वृत्तांतलेखन किंवा कहाणी लेखन यापैकी एकच कोणतं तरी लिहायचं आहे पहा तुम्हाला 15 मिनिटं आणि विज्ञापन लेखनला 10 मिनिटं आणि निबंध लेखनाला 20 मिनिटं असे एकूण तुमचे 170 मिनिटं म्हणजेच 3 तासाला 10 मिनिटं कमी असताना तुमचा वेळेत हा पेपर लिहून झालाच पाहिजे. तरच तुम्ही हिंदी या विषयात 75च्या वर हा स्कोर कराल. त्यानंतर राहिलेले 10 मिनिटं म्हणजे जे 3 तासाचे 180 मिनिटं तुम्हाला दिलेला वेळ आहे, 10 मिनिटात काय करायचं तर मी सांगते तुम्हाला की कोणता तुम्हाला पॅसेजमधला प्रश्न किंवा तुम्हाला काय करायचं तर कोणत्या पॅसेजमधला तुम्हाला उत्तर घावलं नाही किंवा काही आकलनकृतीवरचे कोणते प्रश्न तुम्हाला त्याचं पॅसेजमध्ये दिलेल्या कवितेत उत्तर सापडलं नाही किंवा तुम्हाला काय शब्दसंपदावरचे कोणता शब्द सापडला नाही, तर हे शेवटच्या मिनिटात अगदी 2 ते 3 शब्दच तुम्हाला किंवा लिहिण्यासाठी हा शेवटचा 10 मिनिटाचा वेळ हा द्यायचा असतो, ज्यामधले 5 मिनिटं हा लिहिण्यासाठी आणि राहिलेले 5 मिनिटं जो असतो तर कोणत्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक टाकायला विसरला आहात का. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ह्याच्यामध्ये विभाग जो 4 भाषा अध्ययनमध्ये असणार आहे, त्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला कोणतं व्याकरण अवघड गेलं असेल किंवा कोणत्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सुचलं नसेल, तर 1 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी जे सोपे प्रश्न असतात ते आपण पहिल्यांदा अटेंड करतो. परंतु जे अवघड प्रश्न आहेत जसे की तुम्हाला वाक्याचं रचना कोणती आहे ते कळालं नसेल, तर यासारखे सोपे प्रश्न जर तुम्ही शेवटच्या 5 ते 10 मिनिटात एक वाक्याचे जे असतात उत्तरं ते जर सोडवलात तर तुमचा काय होणार आहे ते वेळ देखील वाचणार आहे. अजिबात तुम्ही शेवटचे जे 10 मिनिटं असतात त्यामध्ये असले प्रश्न अजिबात अटेंड करत बसायचे नाही. जसं की कहाणी लेखन, त्यानंतर निबंध माझा राहिला लिहायचा, निबंध 10 मिनिटात अजिबात तुमचा निबंध लिहून होणार नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी दिलेल्या टाईमनुसार जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट असंच केलं तरच तुमचा हिंदी या विषयाचा पेपर अटेंड होणार आहे 3 तासात. त्यामुळे हे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून आणि तुम्ही काय करू शकता अशाच प्रकारे तुम्ही वेळेचं म्हणजेच दिलेल्या 3 तासाचं मॅनेजमेंट हे जर असं केलं तरच तुमचा वेळेत पेपर होणार आहे. आणि तुम्हाला हिंदीच्या बोर्ड परीक्षेसाठी येणाऱ्या 4 मार्च रोजी होणाऱ्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.